तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत जवळपास निश्चित आहे। बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्या सुनेत्रा पवार उमेदवार असणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये ही माहिती दिली आहे। महायुतीमध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळावी हा आमचा आग्रह आहे असंही तटकरे म्हणाले। की आदरणीय सुप्रियाताई असं म्हणाल्या की निवडून जाणाऱ्या महिला प्रतिनिधींना पर्स घेऊन त्यांच्या पतीला कॅन्टीनमध्ये बसावं लागलं असा आपला प्रश्न होता। आज ती जागा महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना काही दिवसामध्ये आम्ही एकत्रितपणाने बसू, जागा वाटप ठरवू। महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ती जागा मिळावी अशी आमची अपेक्षा राहील। चर्चा होतील त्यावेळेला इतर जागांच्या वतीमध्ये चर्चा होतील। अजून आमची काही तशी चर्चा झाली नाही आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ती जागा लढवायची ठरवली तर मी आज अधिकृत सांगतो की सुनेत्रा वहिनी उमेदवार असतील। तुम्हाला असं पाहिजे की माझा नवरा येऊन भाषण करेल चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे? नवऱ्यानी कॅन्टीन मध्ये बसायचं, माझा नवरा येत नाही। सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंना पाठवते, भाषण करतील, द्याल का मला मत? मला हे आश्चर्य वाटलं, दुःखही झालं, वेदनाही झाल्या की एका महिलेने महिला आमदारांच्या खासदारांच्या वतीमध्ये अशा बाईचं वक्तव्य करावं। नैराश्य येऊ शकतं पण ते नैराश्य इतक्या पराकुटीच्या वक्तव्यापर्यंत पोचेल असं कधी मला वाटलं नाही। सुनेत्रा वहिनींचं कामसुद्धा सामाजिक काम फार मोठं आहे। बारामती टेक्स्टाईल असेल, बारामती क्लब असेल, अनेक शैक्षणिक संस्था असतील, विद्याप्रतिष्ठान असेल, या साऱ्या गोष्टींमध्ये सुनेत्रा वहिनींचं काम मोठं आहे। ज्या दिवशी सुनेत्रा वहिनी संसदेत जातील त्यावेळेला आता उत्तम पद्धतीने बोलतील याची आम्हाला खात्री आहे।